नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आज चाललो आहे आमच्या जुन्या शाळेत, जिथे आम्ही 1ली ते 4थीपर्यंत शिकलो. आणि हा माझ्यासोबत आहे आमचा भाऊ विराज नाचरे. त्याचं पण एक यूट्यूबला ब्लॉगिंग चॅनल आहे, त्याला पण जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या पण जाऊन व्हिडिओ बघा. विराज नाचरे चॅनलचं नाव आहे. मंडळी, हे आम्ही जातो आहे आमच्या शाळेमध्ये. आता शाळा बंद झाली. बघू शकता तुम्ही शाळेची अवस्था काय झाली होती. खूप दिवसांनी मंडळी येतो शाळेत. शाळा सध्या बंद आहे, पोरच नाही उरलेत कोण गावाला, त्यामुळे शाळा बंद झाली. ही शाळेतून शिकून गेलो. किचन शेड होती, तिथे पण आता पत्रे उडालेत आणि शाळेची बेकार अवस्था झाली. आमचं पटांगण होतं, तिथे आम्ही झेंडा फडकवायचो. पूर्ण शाळा पूर्ण बंद आहे, त्यामुळे पूर्ण शाळेची वाट लागली. आम्ही लहान असताना मस्त इथे यायचो, मजा करायचो, शाळेत शिकायचो. पण आता ती शाळा बंद आहे, खिडक्या वगैरे उघड्या आहेत. शाळेच्या आतमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही, लॉक आहे शाळेला. ह्या आतमध्ये बेंचेस वगैरे आहेत, ते काय आता दिसणार नाही आपल्याला, काळोख झालं आहे त्यामुळं. ह्या तेवढ्या शाळेला लॉक आहे. आणि ही आमची दुसरी शाळा, दुसरा वर्ग. त्याला लॉक नाही, त्याचा दरवाजा खराब झाला त्यामुळे तो ओपनच असतो. पूर्ण गवत वाढलं. इथं आमचं क्रिकेटचं मैदान असायचं, आम्ही इथं बॉक्स क्रिकेट खेळायचो. आता सर्व गवत वाढले. आणि इथं आमचं जेवण बनायचं. इथे चूल होती, तिथे आमच्या पोरांचं जेवण बनायचं. आणि शाळेची पूर्ण बेकार अवस्था झाली. काळोखात त्यातून काही दिसत नसेल, आता पूर्ण काळोख झालं त्यामुळं सर्व घाण आणि कचराच आहे सगळीकडे. इथे टी व्ही पण आहे एक बंद पडलेली. तर आता शाळेत काही मंडळीला राहिलं नाही, पोरच नाही कोण राहिली, तर शाळा खराब होऊन गेली पूर्ण. आमचं इथं त्याला ग्राउंड असायचं, इथनं आम्ही खेळायचो. हा इकडे समोर फोर असायचा आमचा, इथे आम्ही झेंडा फडकायचो. इथे आमचं नवीन किचन सेट झालेली, पण त्याच्यात मला वाटतं एकदा पण जेवण झालं नसेल, कारण का ते किचन सेट झाल्याने शाळाच बंद पडली. शाळेत कोण पोरच नाही मंडळी. पूर्ण सगळीकडे गवत वाढलं आहे, अजिबात साफसफाई नाही काय, कारण का कोण आता इकडे येतच नाही, त्यामुळे पूर्ण शाळा बंद होते. आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणजे, मी जेव्हा 1लीला होतो मंडळी, तर मला वाटतं मी 2रीला काहीतरी असताना हे आम्ही आंब्याची झाडं लावलेली होती. आणि ते आता एवढी मोठी झालीत, म्हणजे ही आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने झाडं लावलेली होती. त्याला रोज पाणी घालायचो. इथे बोरिंग, ही आमची बोरिंग होती, इथे दिसत पण नसेल आता, पूर्ण ती पण खराब झाले, पाणी पण नाही त्याच्यामध्ये आता. आणि ह्या बोरिंगचं पाणी आम्ही रोज संध्याकाळी, सकाळ संध्याकाळ आम्ही लावलेल्या झाडांना पाणी घालायचो. आणि ती झाडं मोठी केलेली होती. आणि नंतर आमच्या नंतर मग ह्या पोरांनी त्या झाडांना पाणी घालून मोठं केलं. तर एवढी मोठे की आत्ता त्यांना पाणी घालायची गरज नाही. आम्ही खाऊ शकतो, ते कधी लागतील माहीत नाही, आता अजून त्याला भरपूर वर्ष जातील. पण खूप मोठं झालं आहे झाड ते आता. आम्ही एकदम छोटं रोपटं लावलं होतं, एवढं मोठं झाड झालं आहे. त्याच्या बाजूला हे अजून एक झाड, ते आम्ही झाडं लावली होती. ही 2च झाडं जगलेत त्यावेळची. आणि ही मोगऱ्याची झाडं आहेत. इथं 3 झाडं आहेत. पहिली 3 होती, आता इकडे वाढलेत थोडी जास्त. पहिली 3च झाडं होती, आता वाढलेत. पहिली ते एक कोपऱ्यातलं झाड, हे एक आणि हे एक. हे कुणी लावलं तर आम्हाला पण माहीत नाही. आम्ही जेव्हा 1लीला होतो तेव्हापासून ही झाडं आहेत, आणि ती कधीच मेलेत नाही. म्हणजे ती जेव्हा अजून फुले लागतात त्याच्यावरती, आणि तेव्हापासून ती झाड, म्हणजे एवढी झाडी जुनं आहेत. त्यांना अजून काहीच झालं नाही. बाकीची झाडं इकडे होती, ती छोटी फुलझाडं होती, ती सर्व मेली. इकडं बाजून सर्व फुलझाडं होती, ती सर्व मेली. फक्त ही मोगऱ्याची झाडं अजून पण जिवंत आहेत, अजून पण त्यांना फुलं लागतात तेवढीच. आता फुलं नाही लागलेत,
पण अजून पण ते हिरवगार झाड आहे अजून. त्याची झाडं पण इकडे वाढलेत. आमच्या टायमाला इकडे मोगऱ्याची झाडं नव्हती, फक्त ही तीन झाडं होती, पण आता ते जास्त झाडं झालेत. मस्त आम्ही ह्यांना पण पाणी घालायचो रोज पाणी, म्हणजे मस्त मजा असायची शाळेत असताना. पण आता काय शाळाच बंद पडल्याने पहिले दिवसच नाही राहिलेत. त्यामुळं पण मस्त वाटलं भरपूर दिवसांनी शाळेत येऊन, पहिले दिवस आठवले. तर भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.